नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। नाश्त्यासाठी आज आपण बनवणार आहे बाजरीच्या पिठाचा उत्तप्पा। त्यासाठी हे बाजरीचं पीठ मी 1 वाटी घेतलेलं आहे। हे आता एका पातेल्यात टाकून घेते। त्यामध्ये मिक्स करायला हा अर्धी वाटी बारीक रवा, त्यात आता टाकूया हे अर्धी वाटी दही आणि ह्याच वाटीनं हे 1 वाटी पाणी मी त्यामध्ये टाकून घेणार आहे। लागेल त्याप्रमाणे पाण्याचा वापर करायचा आहे। ज्या वाटीनं आपण बाजरीचं पीठ घेतलं त्या वाटीला समान अशा ह्या 3 वाट्या आहेत। एकाच वाटीचं माप ठेवा म्हणजे पदार्थ आपला बिघडत नाहीये। बघा आता हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। यामध्ये आता अजून पाणी लागणार आहे। इडलीच्या पिठाप्रमाणे पिठ होईपर्यंत आपण ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। हे आता ह्याच्यानं मी 1.5 वाटी पाणी घालून घेतले। हे एकसारखं आता हलवून घेऊया। पीठ बघा सगळं आपलं तसं एकसारखं छान झालेलं आहे। त्यामध्ये अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीत। ते आता अर्ध्या तासासाठी आपण असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ह्यामधला रवा चांगला भिजला जातो। बघूया आता अर्धा तास झालेला आहे। पीठ आपलं कसं फुगले बघा, पीठ कसं छान मऊ झालेलं आहे। त्यामध्ये आता टाकूया चवीपुरतं मीठ, थोडीशी कोथिंबीर, बारीक चिरलेली कोथिंबीर टाका। ही पाव चमचा, जरा मोठा चमचा आहे म्हणून मी पाव चमचा घेते, जिरे पूड टाकलेली आहे। ही अर्धा इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या मी अशा ठेचून घेतलेत, त्या टाकून घेते। आणि त्यामध्ये आता ही हिंग मोहरीची फोडणी ओतायची आहे। फोडणीसाठी मी 1 चमचा तेल आणि छोटा अर्धा चमचा हिंगाचा वापर केलेला आहे। ही हिंग मोहरीची फोडणी ओतून आता हे एकसारखं आपण चांगलं मिक्स करून घेऊया। त्यामध्ये हळद दाखवायची मी विसरले। बाजरीच्या पिठाला कसा कलर नसतो, ते काळपट होतं असतं, म्हणून कलर येण्यासाठी आपण ह्यामध्ये थोडी हळद वापरायची आहे। बघा कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, जसं आपल्याला उत्तप्पाला पीठ पाहिजे तसं व्यवस्थित झालेलं आहे। बघा पीठ आपलं कसं छान तयार झालेलं आहे। त्यामध्ये शेवटी आता टाकूया हा छोटा अर्धा चमचा खायचा सोडा आणि हे एकसारखं करून घेऊन ह्या पिठाचे उत्तप्पा कसे करायचे ते आपण बघूया। एका लेअरमध्ये 1 मिनिटभर असं फेटून घ्या, म्हणजे हे पीठ आपलं चांगलं फुलून येतं। बघा आता तवा आपला चांगला गरम झालेला आहे। त्याला पहिल्यांदा थोडं तेल लावून घेऊया। त्याच्यावर आता हे चमच्यानं पीठ सोडून हा जाडसर उत्तप्पा आपण पसरून घ्यायचा आहे। त्याच्यावर टाकूया बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, आणि आता झाकून चांगला भाजून घेऊया। बघू आपला उत्तप्पा तयार झालाय का, बघा कसा छान भाजलाय। त्याच्यावर आता थोडं टाकून घेऊया हे लोणी, लोण्यामुळे कसं उत्तप्पाला आपल्या छान चव येते। हे असं थोडं पसरून घ्या।
आणि त्याच्यावर टाकूया हे थोडंसं मेथकूट आणि हा आता काढून घेऊया। बघा कसा छान भाजलेला आहे। आता मी काढून घेते आणि असेच आता सगळे उत्तप्पा आपण करून घेणार आहे। आता दुसरा उत्तप्पा करताना तेल लावायची काही गरज नाही आहे, फक्त थोडंसं पाणी टाकून घ्या। त्याच्यावर आता असं पीठ सोडून हे पसरून घ्या। पहिला उत्तप्पा कसा केला तसा हा पण आता करून घेऊया। आता हा कांदा टोमॅटो आणि आता झाकून चांगला भाजून घेऊया। बघूया आता उत्तप्पा आपला भाजलाय का, बघा कसा छान भाजलाय। त्याच्यावर आता हे टाकूया लोणी असं एकसारखं पसरून घ्या आणि हे मेथकूट टाकून आता हा आपण काढून घेऊया। असे करून आता मी हे सगळे उत्तप्पा तयार करून घेते। बघा मैत्रिणींनो, असा हा आपला पौष्टिक बाजरीचा उत्तप्पा तयार झालेला आहे। बघा माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। ह्या बाजरीमुळे आपलं वजन कमी व्हायला मदत होते। बाजरीमध्ये शुगरचं प्रमाण कमी असल्यामुळे हे डायबेटिक फ्रेंडली पण उत्तप्पा आपला तयार होतो। बघा ही रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा। माझ्या चॅनेलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। हा उत्तप्पा तुम्ही दही, सॉस किंवा लिंबू लोणचं कशाबरोबरही खाऊ शकता। पुन्हा पुन्हा भेटणारच आहोत अशाच वेगवेगळ्या आणि नवीन नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।